भाग 15. रांगोळी. रांगोळी ही संसारासारखीच असते. त्यातील ठिपके तर कुटुंबातील घटकच आहेत. ते जुळून आले की संसारही जुळून येतो. रंग जसजसे भराल तसतसे रंग ते जुळून येतात. आणि रंग विस्कटले ना की मग संसारही विस्कटून जातो. सुदैवाने आमच्या संसाराचे रंग जुळून आले असल्यामुळे अभयने त्याच्या अण्णांच्या अमृत महोत्सवानिमित्त एक विशेष कल्पक कार्यक्रमाचं आयोजन केलं. ते पत्नी भारती आणि बहीण अंजूच्या साथीनेच. पित्याच्या जीवनपटाचं त्यांच्या विविध क्षेत्रातील शैक्षणिक, प्रौढ शिक्षण, नाट्य क्षेत्रातील विशेष कार्यपैलूंचं दर्शन समारंभासाठी आणि समारंभस्थळी तशी योजना करून मोठ्या पडद्यावर दाखवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे पारंपरिक भाषणांना टाळून आलेल्या अभ्यागतांना आरामात स्नेहभोजनाचा आस्वाद घेत घेत दृष्टीसुखाचाही लाभ झाल्यामुळे उपस्थितांनी पसंतीची पावती भरभरून दिली. प्राचार्य भगवंतराव देशमुख सर, डॉक्टर यू.म. पठाण सर या गुरुवर्यांच्या भेटीतून आशीर्वादही लाभले. परगाहून आलेल्या स्नेहीजनात भंडाऱ्याहून खास आलेल्या मनोज दाढी ह्या त्यांच्या नाट्यक्षेत्रातील शिष्याने तर सुरेल गुरुवंदनाही केली. सकाळी झालेल्या धार्मिक विधीच्या वेळीही अगदी सुंदर वेशात भास्कर देशपांडे यांच्यासारखी स्नेहीजनांची उपस्थिती लक्षणीय होती. मुलांच्या अपार प्रेमाने ओथंबलेल्या या अभूतपूर्व सोहळ्याचं सर्वांनी विशेष कौतुकही केलं. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही सारे पुण्याला आलो. कारण मानसला पुढील शिक्षणासाठी पुण्यातच त्याच्या आईबाबांसह राहता यावं यासाठी तर घर बघायचं होतं. तेही लक्ष्मण देशपांडे यांचं. कारण त्यांच्या विजू काकूनं पुण्यातली घराची चावीच आम्हाला देऊन ठेवली होती. जेव्हा घर छोटं आहे म्हणून मुलं त्यातही भारती कोड्यात पडली तेव्हा तिची समजूत काढताना पुरे वाटच झाली. भारती माप ओलांडून घरी आली आणि पाहता पाहता परिवाराशी एकरूप होऊन गेली. दुधात साखर विरघळून जावी ना, अगदी तशी. आमच्यातील मैत्रिणींना अपरूपच वाटायचं. तेव्हा नेहमीच आम्हाला एकत्र बघण्याची सवय सर्वांनाच होती. आम्ही उभयतांनी औरंगाबादलाच राहण्याचा निर्णय पाहून सख्यांनाच अधिक चिंता वाटली. ते आम्ही आता एकट्याने कसं राहायचं याची. पुण्याला जाण्यापूर्वी भारतीने आमचं रोजचं खाणं पिणं अगदी उत्तम राहील याची काळजी घेण्याचं, दुर्गाताईंकडून रोज वेळेत येऊन स्वयंपाक करण्याचं कबूल करून घेतलं. महिनाभर पुरेल असं सारं काही करून तर ठेवलंच. शिवाय नंतरही दर महिन्याला येऊन सर्व व्यवस्था करण्याचा तिचा नेम काही कधी चुकवला नाही. अशी ही रीतच न्यारी हो. आपल्या मुलांवर प्रेम करणं म्हणजेच त्यांचं मन समजून घेणं. ते घेतलं की मग चिंता कसली राहिली आहे. मुलांकडे निरलस प्रेमाने पाहत त्यांच्यात सुखसंवाद राहील हे बघितलं ना की मग आपल्यातही तो राहतोच ना हो. सुंदर दिसण्याचा विचार काही केल्या मनातून जात नाही. तसंच दागिन्यांची हौसही मनाला स्थिर राहू देईना. विचार करून दमले आणि देवालाच मागणं मागत राहिले. देवाला म्हटलं, आता तूच हो रे माझा सोनार आणि माझ्यासाठीही दैवी दागिने घडव. कानासाठी माझ्या घडव तू असे सुरेख झुबे की माघारीही माझ्या चांगलं ऐकू येऊ देत. गळ्याभोवती माझ्या असू देत सतत आत्मीय जनांचे हात. काय करायचेत रे आता मला मोहनमाळ आणि लक्ष्मीहार. पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हाताची. आता वेळ आली आहे हातानं दान करण्याची. जोडवी अशी घडव जड की पाय जमिनीवरच राहतील. आता सांग देवा, हे दागिने केव्हा देशील. अलीकडे असेच अधिक काही वाटत राहायचं. पैठणच्या एका वारीत नाथ वंशस्थ हरिपंडितांनी गिरिजावर केव्हा लिहिणार असं विचारल्यापासून संत एकनाथांची धर्मपत्नी गिरिजाच सतत साथ घालत होती. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या स्त्रियात कधी ती गवसत होती, अगदी क्षणकालच. कारण प्रत्यक्षात तिच्यावर स्वतंत्र असं काही लिहिलेलं कुठे सापडतच नव्हतं. मग हिला अक्षररूप द्यायचं तरी कसं. अखेर नाथ महाराजांनाच कृपेचं साकडं तर घातलंच आणि त्यासोबत पैठणला काही त्या संबंधी मिळतंय का
याचा वारंवार धांडोळा घेताना नाथ घराण्यातल्या रीतीभाती थोड्याफार समजून घेता आल्या. एक दिवस अवघं नाथ चरित्र आठवत माझ्या गिरीच्या या चरितकथात्मक कादंबरी लेखनाचा श्रीगणेशा झाला. तो नाथचरणी अनन्य भावाने माथा टेकवूनच. गिरिजेने घर संसार, तोही अनाथांच्या नाथांचा, शांतीब्रह्म लोकनाथाचा कसा सांभाळला असेल. पतीच्या समभावाच्या पूजकाच्या युगप्रवर्तक कार्यात परंपरांना छेद देताना धर्ममार्तंडांच्या प्रखर विरोधाला वारंवार सामोरं जाताना होणाऱ्या वेदनांची कळ कशी सोसली असेल, आणि तेही शांतीब्रह्माची शांती सरिता होऊनच. गिरिजेच्या अंतर्मनात खोल खोल डोकावून तिच्या असंख्य भावतरल संवेदनांचा वेध घेत घेत गिरीच्या अक्षररूपात कशी अवतरली हे तरी कळलंय कुठे. एक अभूतपूर्व जीवन कहाणी आगळ्या वेगळ्याने रूपात अवतरली. ती जणू तिनेच आयुष्यभर सोसाव्या लागणाऱ्या वेदनांचा मोगरा करत आपल्याच ओंजळीत चांदण्यांचं आभाळ झेलत कथन केली आहे. अशीच अनुभूती तिनेही दिली आहे. हे त्रिवार सत्य आहे. अनमोल प्रकाशनने 12 मार्च 2015च्या एकनाथ षष्ठी शुभदिनी तिचं प्रकाशन पैठणलाच प्रज्ञाचक्षू मुकुंद काकांच्या शुभ हस्ते केली. ती प्रकाशित केली. पुढे तिने केलेला अत्यंत लक्षणीय प्रवास पाहण्यातील मौज राखून ठेवण्यातही मौजच नाही आहे का. एकदा फुलांच्या मनसंवादात मन रमून गेलं. त्यांचं म्हणणं काय होतं बरं. गुलाब म्हणतो, येता जाता रडायचं नसतं, काट्यातसुद्धा हसायचं असतं. रातराणी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं, तर काळोखातही फुलायचं असतं. बकुळी म्हणते, सावळ्या रंगात हिरमुसायचं नसतं, तर गुणांच्या गंधाने जिंकायचं असतं. मोगरा म्हणतो, स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, कारण सद्गुणांचा सुगंध दुरूनही येतो. सदाफुली म्हणते, रुसून राहायचं नसतं, तर नेहमी हसत हसत मोहरायचं असतं. कमळही म्हणतं, चिखलात बुडून राहायचं नसतं, तर संकटांना बुडवून आपण फुलायचं असतं. जर फुलं एवढं सुंदर संदेश देऊ शकतात, तर मग आपण संकटांना का बरं घाबरायचं. कारण गेली काही वर्ष गुडघेदुखीने निर्माण झालेल्या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शस्त्रक्रियेचा माहीत असूनही त्यासंबंधी उलटसुलट असं वाचण्यात आल्यामुळे असं वाटायचं की कशाला नव्याने अशी संकटं ओढवून घ्यायची, आहे ते सोसूयात. परंतु ज्यावेळी सोसणंही अशक्य झालं, त्यावेळी मात्र मनाचा निर्धार केला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर महेश कुलकर्णी यांच्याकडून अखेर डाव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया म्हणजेच नी रिप्लेसमेंट करून घेतली. यशस्वीही झाली. 3 दिवसानंतर घरी जाताना मात्र लिफ्ट नसल्यामुळे झोळीतून 3 जिने चढून नेणाऱ्यांना झालेल्या कष्टाचं अपार दुःख झालं. त्यांची क्षमाही मागितली. घरचे उपचार चालू असताना औरंगाबादहून वंदनीय जगन्नाथ पवार महाराज यांच्या शिष्याचे सारखे फोन येत होते. त्यांनी नव्याने लिहिलेल्या ग्रंथाला माझी प्रस्तावना प्राप्त झाल्याशिवाय महाराज ग्रंथ छापणार नाहीत आणि त्यांच्या या ग्रंथ प्रकाशन समारंभाचा शिष्यांनी पूर्वनियोजन करूनही ठेवलेलं आहे. त्यांचा मुहूर्तही महाराजांनीच काढून दिलेला आहे. आता काय म्हणायचं या धर्मसंकटाला. बरं, महाराजांची तब्येत वयासोबत नाजूक झालेली आहे, वाचा गेलेली आहे, परंतु जिद्दीने लेखणी मात्र चालूच ठेवलेली आहे. अखेर काय करावं या विचारांनी झोप उडाली असताना एका रात्री सर्वजण झोपल्यावर पलंगावर पाय पसरून बसत प्रस्तावना लिहून काढली. मात्र ती औरंगाबादला पाठवण्यासाठी मुलांपर्यंत पोचल्याने चांगलाच रोष झेलावा लागला. पाय बरा होताच औरंगाबादला स्नेहकुंजात पोचल्याची बातमी महाराजांना मिळताच महाराज त्यांच्या तत्वानुसार ग्रंथ भेट घेऊन घरी आले. तर सोबत पौष्टिक लाडूंचा डबा घेऊन कागदावर लिहून म्हणाले, एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही आपण माझा हट्ट पुरवलात, मग त्याची दखल नको का घ्यायला. अशी ही मोठी माणसं फार मोठी दयाळू आणि मायाळू आहेत. ज्यांच्याकडून लाडू बनवून घेतले त्या शिष्यासोबत आल्यामुळे या नितळ मायेचाही उलगडा झाला. भूतकाळाचा विचार केला तर डोळ्यात पाणी येतं.
भविष्याच्या चिंता गेल्या तर समस्या निर्माण होतात. मात्र वर्तमानातलं खरं आयुष्य जगलो तर फक्त आनंदच मिळतो. आयुष्यात कोणतीही गोष्ट कायम टिकत नसते. कधीतरी तिचा काळ संपून जातो तर कधी आपली वेळ संपते. जीवनातला ताण तणाव बाजूला सारून म्हणून तर आपण आलेल्या श्रावणाचं अगदी हसत मुखाने स्वागतच करतो. हिरवाईनी विनटलेल्या मनमोहिनी घालणाऱ्या निसर्ग सौंदर्याशी हितगुजही करतो. आणि वाटत राहतं की भावनांच्या कळ्या उमलाव्यात, शब्दरेखांच्या तारा जुळाव्यात, रूपगंधाच्या सरी कोसळव्यात आणि लेखानंदाने मन गाभारा भरून जावा. माझ्या किल्लेदार संत जनार्दन स्वामी यांच्या जीवनावरील चरित्र कथात्मक कादंबरी या लेखनाने तो गंध दरवळ अनुभवता यावा यासाठी लाभलेली प्रेरणाही लक्षणीयच आहे. एक दिवस जलतज्ञ माधवराव चितळे यांनी फोन करून विचारलं, आपली एकोबा कादंबरी खूपच गाजत आहे. याचा तर आनंद आहेच आहे, मात्र आपण शिष्याला एवढं लेखन आणि गौरवांकित केलं आणि सद्गुरूला मात्र का दूर ठेवलं? सद्गुरू जनार्दन स्वामींवरील माझी 2 पुस्तकं प्रकाशित झाल्याचं सांगताच ते म्हणाली, ती छोटेखानी लेखनसेवा कादंबरीची बरोबरी कशी करणार? माधवरावांनी अखेर माझ्याकडून आश्वासन घेतलं आणि द्रष्टा कादंबरी लेखन सुरू झालं. मात्र हे शिवधनुष्य पेळणं खूप अवघड होतं. 16व्या शतकात बहामानी राजवटीत देवगिरी गडाचे किल्लेदार या नात्याने जे क्रांतदर्शी कार्य जनार्दन स्वामींनी केलं त्यातील त्यांचं द्रष्टेपण कसं सिद्ध होतं हे जाणून घेणंही सोपं नव्हतं. पण सद्गुरू कृपेने आणि सत्प्रेरणा साथीनेच हे कार्य पूर्ण झालं. अनेक दिवसांच्या शोधानंतर कोल्हापूरच्या अथर्व प्रकाशनचे जीवन जोशी यांनी माझ्या संत एकनाथाचं स्फुट लेखन या प्रबंध ग्रंथाची 2री आवृत्ती 2015मध्ये देखण्या रूपात प्रकाशित केलेली असल्यामुळे त्यांनीच द्रष्टा कादंबरी 2017 साली अपेक्षेनुसार प्रकाशित केली. 3 डिसेंबरच्या दत्त जयंती शुभदिनी लोकार्पण सोहळा अतिशय अभूतपूर्व असा साजरा झाला. तो किल्लेदार संत जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीला देवगिरी गडाच्या साक्षीने त्यांच्या पायथ्याशी उभारलेल्या भव्य मंडपात आलेल्या दिंड्यांच्या नामगजरात नाद ब्रह्मात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांच्या मेळाव्यात हा अवचित अमृतयोग आशिष देशमुख यांच्या सौजन्याने आला. हे विशेष दिव्य मराठी या त्यांच्या वृत्तपत्रातून संत जनार्दन स्वामींवरील प्रकाशित होणाऱ्या लेखाच्या संदर्भात ते घरी आलेले असताना नेमकं त्याच वेळी द्रष्टा कादंबरी पूर्ण झाल्याचा फोन आल्यामुळे द्रष्टा कादंबरी अशी लोकार्पित करण्याची कल्पना त्यांना सुचली. ही सद्गुरुकृपाच आहे. ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अंधार अज्ञानाच्या राती, असं हे ग्रंथ महिमान जाणूनच माझ्या या 26व्या ग्रंथाचं लोकार्पण असं अविस्मरणीय व्हावं हे तर महाभाग्यच आहे. वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्कंठतेने वाट पाहतो. वेळ खूप लवकर निघूनही जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो. आणि वेळ जाता जात नाही तेव्हा आपल्याला वेदना होत असतात. याची अनेक वार तीव्रतेने प्रचिती आली. यांच्या जीवावरच्या आजाराने अवघं वर्ष वेदना बघून होणाऱ्या वेदनांना आवर घालण्यात आलं. अखेर आमच्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या परभणीच्या डॉक्टर गणेश देशमुख यांनी आम्हाला स्वतःच्या घरी उपचारासाठी नेऊन आपल्या संजीवक वनौषधींनी आणि प्रेमपूर्वक केलेल्या दैवी उपायांनी ह्यांना बरं तर केलंच, शिवाय त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी देवी भागवत कथा निरूपण त्यांना झेपेल तेवढा वेळ रोज करायला लावून बाकी संहिता आणि अन्य उपचारांसाठी एका विद्वान वैदिक गुरुजींना बोलावून उत्तम आयोजनही केलं. डॉक्टरांची पत्नी मनीषा हिनेही आमची मुलीच्या मायेने सेवा केली. त्यांची छोटी कन्या ऊर्जा आईला त्रास देताना पाहून मी तिला काही वेळा रागवायची देखील. एक दिवस ती चिमुरडी माझ्यासमोर कमरेवर हात ठेवत म्हणाली, आजी तुम्ही मला खूप आवडता, पण तुम्ही मला खूपच रागवता. तिला जवळ घेऊन रागवायचं कारण तिच्याकडूनच वदवून घेत समजवण्याचा लाभ
तिने त्रास देणं थांबवल्यामुळेच झाला. परभणीहून पुण्यातील देवी भागवताचा तावसेंचा संकल्प पूर्ण करून घरी परतलो. एका रात्री समोरच्या मीनाक्षीचा फोन आला, तो दार उघडण्यासाठी. दार उघडताच तिने मला व्हरांड्यातील खुर्चीत बसवून कौस्तुभ आमचे जावई हारफिलने गेल्याची बातमी सांगताच दुःखाचं जर आभाळच कोसळलं. भारतीने मला फोन न करता कोल्हापूरहून समोर फोन करून सांगण्यात मला सावरण्याची काळजीही घेतली होती. शिवाय यांची तब्येत, कमालीचा हळवा स्वभाव आणि अंजूवरचं हसीम प्रेम हे सगळं बघताना त्यांना हा धक्का पेलवणार नाही या विचाराने बळ एकवटून त्या अतीव दुःखाला आत दडवलं. फेसबुकवरील बातमीमुळे पहाटेपासूनच मला संबंधितांचे फोन येत होते. त्यांना तोंड देता देता पुरे वाट झाली. आम्हाला कोल्हापूरला घेऊन जाण्यासाठी चंद्रकांत जोशी आले. त्यावेळी वऱ्हाडकार लक्ष्मण देशपांडे यांची पत्नी विजया मदतीला धावली. तिनेच यांना जावई आजारी असल्यामुळे भेटीसाठी आम्हाला जायला हवं आणि चंद्रकांत एका कामासाठी आलेले असल्यामुळे त्यांच्यासोबतच गेलेलं चांगलं असं सांगून आम्ही कोल्हापूर गाठलं. 25 जानेवारी 2018ला भारतीच्या वाढदिवसाचं स्वीट सरप्राईज देण्यासाठी स्वतःच्या नवीन गाडीतून अंजू कौस्तुभराव पुण्यात येऊन नंतर औरंगाबाद, तळेगाव असा प्रवास करीत सर्वांना भेटून गेले असल्यामुळे 18 फेब्रुवारी 2018ला असं अकस्मात काहीतरी घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कोल्हापूरला घरी गेल्यानंतर सत्याला सामोरं जाताना झालेल्या वेदनांचा आठवही अंतरी कळ उठवून जातो. जीवनात माणूस एकटाच चालत राहिला तर तो खूप वेगाने चालू शकतो, परंतु आयुष्यभर दूरवर चालत जायचं असेल तर सोबतीला माणसंच हवीत आणि तीही जर जीवाभावाची असतील तर अधिक सुखकर होतं. त्यासाठी आपण आपल्याकडून आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सोबतीने आणि दुसऱ्यांच्या दुःख सुरुवात सहभागी राहून घालवला ना तर तो निभावलाही जातो. अंजूनं तिच्यावरील दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही तिच्या अत्यंत भावनाप्रधान पित्याकडे आणि आपल्यावर अंतःकरणपूर्वक प्रेम करणाऱ्या परिवाराकडे पाहून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करताना पाहून धीर आला. तिच्याजवळ काही दिवस राहून एकत्र कुटुंब जर आंतरिक प्रेमधाग्यांनी गोवलेलं असेल तर ते जोडलेलंच कसं राहतं हे अनुभवता आलं. तसे संस्कार झाले असल्यानेच प्रत्येकजण अंजूला जपताना पाहून हायसं वाटलं. साकेतनेही ज्या विलक्षण मनोधैर्याने वडिलांच्या माघारी आईला जपताना पाहून एका क्षणात आलेलं मोठेपण पाहून मन भरून पावलं. त्याच्या विवाहाची हौस प्रत्यक्षात त्याचे बाबा पूर्ण करूच शकले नाहीत, परंतु त्याच्याच पुण्याईने त्याचा विवाहयोग औरंगाबादचे डोळ्यांचे डॉक्टर A.G. कुलकर्णी आणि डॉक्टर मेधा यांच्या कन्येशी म्हणजे मितालीशी लवकरच जुळून आला. अत्यंत थाटात 29 डिसेंबर 2018ला तो साजराही झाला. तो कागलकर परिवाराच्या संपूर्ण सहभागाने, आणि हे विशेष आहे. मात्र साखरपुडाला उपस्थित असलेला त्याचा अभय मामा लग्नात त्याच्या पाठीशी उभा नसावा. नियतीने साधून 24 सप्टेंबरला मध्येच त्याला अनंताच्या वाटेवरून न्यावा. याहून मोठं दुःख ते कोणतं असणार आहे? आईसाठी याहून मोठी कसोटी ती कोणती असणार आहे? ज्याला जन्मापासून जीवापलीकडे जपलं त्यालाच असं अर्ध्या वाटेवरून अखेरचा निरोप देताना एका अनामिक शक्तीने उभं केलं. ते अंजू आणि भारतीसाठी तसंच नातवंडांसाठी. आपल्या वडिलांच्या अंत्यदर्शनाला परदेशातून आलेल्या मानसने दाराशीच विचारलं, अण्णा आणि आजी कसे आहेत? मानसने देखील अत्यंत संयमाने प्रसंगाला स्वीकारलं. भारतीने केवळ आमच्यासाठीच अपार दुःखाला अंतरंगात खोल खोल दडवून ठेवलं. आमच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं. साकेतच्या या यशोदा मैयाने त्याच्या विवाह सोहळ्यात सहभागी होऊन त्यांचं मन राखलं. मानसचा साखरपुडा झाला त्याच्या बाबांसमोर. दलालांच्या कन्येशी अंकिताशी ठरलेला होताच.
तोही तिने धीराने पार पडला. पुढील 19 डिसेंबर 2019मध्ये त्यांच्या विवाह सोहळ्याच्या आयोजनही उत्तम केल्यामुळे, एक आदर्श वस्तुपाठ भारती आणि अंजूंनी दिल्यामुळे आम्ही उभयता कृतार्थ झालो. अंतरंगात खुलतं फुलतं ते मैत्र, मनाच्या आत साथ घालतं ते मैत्र, आठवणींची साथ देतं ते मैत्र, सुखदुःखात हात देतं ते मैत्र. मैत्रीतली गोडी अशी ही अवीटच आहे. हातात हात गुंफून बहरते कधी, ना भीती ना तमा कशाची तिला, निभावते साऱ्या व्यथ्या ही आधी. अशीच राहो अखंड मैत्रीची ज्योत तेवत, मनामनाचा नंदादीप उजळत तळपत. अंजूच्या या कवितेतील मैत्र सर्वत्र सहाय्यभूतच ठरलं. सुखदुःखात सहभागी होत उदंड बळ देत गेलं, वेदनांचेही वाटेकरी झालं. हे विशेष रक्ताच्या नात्याहूनही अधिक मैत्रीचं नातं असलेल्या निर्मला महारोळकरने अंजू आणि भारतीला वारंवार संवाद साधून जे मानसिक धैर्य दिलं त्याला तोडच नाही. डॉक्टर वर्षा देवकरने सुंदर संस्कार स्वाध्याय मंडळ पुणे या आपल्या संस्थेत यांच्या श्रीमद भागवत कथा निरूपण सप्ताहाचं आयोजन 2019मध्ये करून आम्हाला उल्हासित केलं. संस्थेतील साहित्य आणि संशोधन कार्याचे प्रमुख करून मला आवडत्या कामात गुंतवलं. ज्ञानेश्वरीतील निसर्ग प्रतिमा, संत साहित्यातील मनसंकल्पना, मुक्ताबाई, वेणाबाई, मीराबाई, भावार्थ रामायण एक अभ्यास अशा विषयांवरील प्रबंध लेखनास मार्गदर्शन करताना त्या विषय चिंतनाचा लाभही लक्षणीयच ठरला. मानसकन्या डॉक्टर वर्षा देवकरनं तर भागवत कथा केवळ श्रवण न करता आपला संस्थेचा अध्यक्ष या नात्याने प्रचंड कार्यभार सांभाळत श्रीमद भागवत कथा निरूपण सप्ताह स्वतः अभ्यासपूर्वक सादर करून आम्हा सर्वांना तर अवाकच केलं. लागलेल्या भागवत चिंतनाच्या ध्यासाने देवी भागवत कथा निरूपणही करून सद्गुरू प्रेरक शक्ती काय करू शकते याचा एक आगळा वस्तुपाठ मिळाला. 2019 साल तसं नानाविध कार्यक्रमांनी व्यापल्यामुळे कधी संपलं ते कळलंच नाही. मानसच्या विवाहानंतर नवीन जोडपं जानेवारी 2020मध्ये आयर्लंड डब्लिनला जाऊन आपापल्या सेवेत रुजू झालं. अंकिताने इंजिनिअरिंगच्या अभ्यासासोबत सुगरणीचं स्वाध्याय कधी गिरवले हे तिलाच माहिती. मानससारख्या पतीला प्रसन्न ठेवण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो हेही तिला कळलं असावं, कारण तिने केलेल्या एक नवनवीन पदार्थांचे फोटो पाहून आमची जीभ चाळवली जायची. बाप से बेटा सवाई म्हणतात तसं मी सासूमाचे बहु सवाई असं भारतीला चिडवून घेतलं. मात्र लवकरच कोसळलेल्या कोरोनाच्या महामारी संकटाने असं घेरलं की ह्या सुगरणीच्या हातची चव बघण्यासाठी चक्क 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. सणवार कोड कौतुकही थांबलेलं त्यांच्या भेटीनंतरच करता आलं. मुले येती घरा तोची दिवाळी दसरा. आमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी केली गेली. जीवाभावाचं गोंधळ म्हणजे आठवांची होते सांडणं. मनाच्या पटलावरील ते आठवताना आत रुतलेल्या जखमाही टोकावून जातात. कितीतरी माणसं आयुष्यात भेटतात, काही ना काही गोंधळून जातात, पुन्हा दिसतही नाहीत. केवळ एखादी इच्छा काही बदलू शकत नाही, मात्र एखादा निर्णय काहीतरी बदलू शकतो. निश्चय मात्र सारं काही बदलू शकतो. कोणी निंदा केली तर आपण आपलं लक्ष का सोडायचं, कारण आपली सफलताच निंदकाची बोलती बंद करते. शोध रोज तू मार्ग नवा सुरुवात जगण्यासाठी. या निश्चयातून जगण्याची जिद्द मिळते. आपलंच मन या निश्चयाचं दार कसं उघडायचं याची उकल करून देतं. मनाला अनुशासित करण्यासाठी तर आपण सणवार व्रतवैकल्य करतो ना. शरीरशुद्धीसाठीही मनाची मदत मिळते. आरोग्य नीट राहतं. माणुसकीचा घुंगूरवाळा ही वाजला जातो. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीचं अमुच्या भाग्य विधाते ही संकल्पनाही मन स्वीकारते.
सण उत्सव हे मनामनात संक्रमण घडवणारे ऐक्याचे साधक, प्रेमाचे बोधक आणि स्नेहाचे शोधक असतात. म्हणून तर आपली उत्सवप्रियता अत्याधुनिक युगातही सर्वत्र टिकून आहे. काही धार्मिक उत्सवातून होणाऱ्या नामसंकीर्तन सोहळ्यातून हे संवादसूत्र दिसून येतं. वारकरी कीर्तन असो किंवा नारदीय कीर्तन असो, त्यातून लोकस्पर्शी भावस्वर उमटल्यास रंजनातून उद्बोधन लोकसंवाद साधला जातो. कीर्तनातील नाट्यात्मक रूप ध्यानी घेतलं तर ते आर्ष थिएटरच्या पद्धतीने जातं. कीर्तन हे एकपात्री नाट्यप्रयोगही असतं. कीर्तनातील गाता गळा श्रोत्यांच्या अंतरी सत्विचारांचा, नवविद्या भक्तीचा मळा फुलवू शकतो. पुण्यातील श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा हे कार्य अविरत करत आहे. कमलाकर बुवा धोंगडे, औरंगाबादकर यांचं या संस्थेत अत्यंत मौलिक योगदान आहे. त्यांचा हा वारसा त्यांच्या सुविद्य मुलांनी आणि मुलींनीही आपल्या योगदानाने अतिशय समर्थपणे पुढे चालवलेला आहे. 23 जुलै 2021 रोजी त्यांच्या एका समारंभात त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित गौरव केला. त्यात माझाही सन्मानपूर्वक कार्यगौरव व्हावा हे विशेषच होय. त्यावेळी व्यक्त केलेल्या माझ्या मनोगतात पुणे शहराशी असलेल्या 1975 सालापासून ते त्या क्षणापर्यंतच्या ऋणानुबंधाचा, एका अनामिक नात्याचा कृतज्ञता भावपूर्वक उल्लेख केला की पुण्यानीच माझ्या प्रबंध ग्रंथाला प्रथम पुरस्कार देऊन सुरू केलेली ही मालिका आत्ताच्या या पुरस्काराने चालू ठेवावी. हेच या नात्याचं द्योतक आहे. खरंच पुणेकर यांच्या संबंधी जे गमतीने का होईना पण बोललं जातं ते सद्गुरू कृपेने माझ्या वाट्याला कधी आलेलंच नाही आहे. उलट माझ्या संशोधन काळात तर पुणे माझ्यासाठी अंगण ओसरीच झालेलं होतं. कारण इथे जे मला संशोधनात आवश्यक असायचं ते मला पुण्यातच आवर्जून मिळवून दिलं जायचं. आणि तेही माहेर वाशनीची जशी काळजी वाहिली जाते तशा आत्मीय भावाने. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, अमृताचे डोही बुडविले तुम्ही, स्वरात ओंकार साठवला आम्ही, याहुनी अन्य अनुभूती ती कोणती. आयुष्य थोडंसंच असावं पण आपल्या माणसांना ओढ लावणारं असावं. आयुष्य थोडंच जगावं पण जन्मोजन्मींचं प्रेम मिळावं. आणि प्रेमही असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचंही भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईन नंतर. किती छान. खरंच आयुष्यात अशी अनुभूती येण्यासाठी आपल्याला अखंड वेगवेगळ्या रूपाने विविध वळणावर भेटत गेलेली नाना परीची माणसं, त्यांनी दिलेला उदंड अनुभव, लाभलेली शिकवण आणि वेळोवेळी घेतलेली परीक्षा अशाच अनेक बाबी कारणीभूत आहेत. हे ध्यानी आलं ना की त्यांच्या एकेका आठवात मन रमून जातं, त्यांना साथ घालत. एकदा डॉक्टर शंगो तळपुळे सरांची अमेरिकन शिष्या ॲनफिल्ड हाऊस तिच्या संशोधन कार्यासाठी औरंगाबादला आमच्याकडे काही दिवस राहायला आली. तिला आणण्यासाठी अभय एअरपोर्टवर गेला असताना तिच्याशी इंग्रजीतून संवाद सुरू करताच ती म्हणाली, तू कुमुदचा मुलगा काय? माझ्याशी मराठीतून बोल ना. पुढे ती आमच्यात अशी काही मिसळून गेली की गौरीच्या सणाच्या हळदीकुंकाला माझी साडी नेसून मोठी टिकली लावून माझ्यासोबत अतिशय उत्साहाने घरोघरी आली. अक्काच्या हातची पुरणपोळी खाताना तर तिने विचारलं, हे पुरण आत गेलंच कसं? तिच्या कामासाठी महानुभाव आश्रमात घेऊन गेले तेव्हा तिथले महंत नागराज बाबा यांनी तिला सहाय्य तर केलंच, परंतु प्रश्न करतात हसत उत्तर दिलं, माझा आवडता कवी तुकाराम आणि मला पंढरीच्या वारकऱ्यांची दिंडी विशेष प्रिय आहे. तिच्या या उत्तराने तर अवाकच केलं. कामासाठी तर ती वाघीणच होती. बोलताना शुद्ध मराठी प्रयत्नपूर्वक बोलायची आणि बोलण्याने तोंड दुखतं म्हणायची ताण दिल्यामुळे. अभयने तर तिचं नाव अनुताई शेतघरे असं करून दिलं होतं. तिलाही खळखळून हसवलं होतं. नंतर आलेल्या जर्मन संचालिका डॉक्टर इलेनॉर झेलियट यांनी
तर पैठणला माझं पत्र घेऊन ऐतिहासिक वस्तुसंग्राहक बाळासाहेब पाटील यांच्याकडे जाऊन एकनाथी भारुडाचं अस्सल सादरीकरण पाहून पुढे जर्मन भाषेतून आपलं संशोधन प्रकाशितही केल्याचं कळलं सरांच्याकडून. असाच एक वार जॉन केनी, अमेरिकन विद्यार्थी, संत एकनाथांवर संशोधन कार्य करण्याचा मानस घेऊन घरी आला. मराठी भाषा गोड आहे असंही म्हणाला. माझ्या एकनाथी वाङ्मयावरील सर्व पुस्तकांचा संच भेट म्हणून सोबत घेऊन जाताना या ग्रंथाचा अभ्यास मी आता अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात बसून करणार असल्याचंही सांगून गेला. आणि गंमत अशी की येण्यापूर्वी या लोकांनी संपर्क साधावा, आपलं काम उत्तमोत्तम झाल्याचं परतण्यापूर्वी समाधान व्यक्त करावं, मात्र पुढे तिथेहीच थांबावं हे अनुभवलं. डॉक्टर झेलियट यांनी तर पैठणचे नाथ कसे असतील, महाराष्ट्रीयन संत कसे दिसत असतील या उत्कंठतेपोटी बापूंचा म्हणजे आचार्य गोविंदराव गोसावी यांचा फोटो काढून घेतलेला मी जर्मनीतून आपल्याला अवश्य पाठवीन असंही सांगितलं. त्याच्याही प्रतीक्षेतच आहे.